हॅलो फ्रेंड्स, आज बघा मी तुम्हाला हे जे मला साड्या शिवायला आल्या होत्या त्याचे काही काही बनवले आहेत. ड्रेस बनवलेले आहेत, वन पीस आहेत, साड्या आहेत, फ्रॉक आहे, परकर पोलका आहेत. तर हे तुम्हाला मी शेअर करत आहे. तर मी पहिल्यांदा जे दाखवत आहे तो ड्रेस आहे, ऑर्गेन्झाचं कापड होतं ते. तर हा ड्रेस जो आहे तो 13 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे आणि ह्याचं कापड 4.5 मीटर दिलं होतं मला. तर हा जो ड्रेस आहे याला मी कॉटनचं अस्तर लावलेला आहे आणि फुग्याचे स्लीव्ज केलेले आहेत आणि पोटाच्या साईडला, बॉडीच्या साईडला इथे मी छोट्या छोट्या प्लीट्स दिलेल्या आहेत. फ्रंट साईडला मी पान गळा केलेला आहे, बॅक साईडला मी गोल गळा केलेला आहे. याचा असा एवढा घेर आलेला आहे आणि खाली मी याला पिको केलेला आहे. तर हा ड्रेस कापड दिलेला आहे त्याचाच बनवलेला आहे. नंतर जो आहे ते परकर पोलक्याचं परकर आहे. असे 2 परकर मी एकाच साडीत शिवलेले आहेत आणि याचा जो पोलका आहे ते माझं अजून शिवायचं राहिलेलं आहे. ते मी पदराचं शिवणार आहे. तर ते एकाच मुलीला शिवणार आहे, एकीला फक्त परकर हवा होता. तर अशा पद्धतीने प्लीट्स दिलेल्या आहेत, वरती नेफा लावलेला आहे आणि आरामात इथे 2 परकर झालेले आहेत. तर एक जे आहे मोठा तो 14 वर्षाच्या मुलीचा आहे आणि जो छोटा आहे तो 9 वर्षाच्या मुलीचा परकर आहे. तर आता जो पुढचं दाखवणार आहे हे साडीपासून बनवलेलं आहे. ती साडी बनवलेली आहे बघा. तर हा जो ब्लाऊज आहे, ही जी साडी आहे ती 9 वर्षाच्या मुलीसाठी बनवलेली आहे आणि खूप सुंदर साडी होती ही. ह्या साडीचा यूज खूपच छान झालेला आहे. असं मी बॅक साईडला इथे काठ लावलेले आहेत वरती शो म्हणून, कारण तिथं मला ब्लाऊज पीस कमी पडलं होतं. इथे मी छान छोटे छोटे लटकन बनवलेले आहेत आणि स्लीव्ज तर खूपच सुंदर झालेले आहेत. त्या आहेत पफच्या प्लेटच्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत. त्याला पण मी काठ लावून मस्त स्लीव्ज केलेल्या आहेत. हा 1 टक्सचा ब्लाऊज बनवलेला आहे. आता आपण साडी बघूया. साडी तर खूपच सुंदर झालेली आहे, कारण जी साडी बनवली आहे ती मस्तानी साडी बनवलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असल्यामुळे प्लीट्स वगैरे एकदम मस्त आलेले आहेत. कारण ह्याचे काठ जे आहेत ते असे मोठे काठ होते, त्यामुळे खूपच छान झालेले आहे. बॅक साईडला इथे एकच काठ आलेला आहे, कारण साडी मला पुरलेली नाही. ब्लाऊज शिवला जेवढं कापड राहिलं होतं आणि हा जो पदर आहे तो असा कॉन्ट्रास्टमध्ये असल्यामुळे खूपच छान दिसत आहे बघा आणि साडी खूप छान झालेली आहे. तर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगायचं. मी शॉर्टसुद्धा बनवलेला आहे, तुम्ही तो माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आता जो बघणार आहोत तो आपण वन पीस बघणार आहोत. ही साडी पहिले म्हणजे एक 15 वर्षापूर्वीची हा पॅटर्न होता साडीचा. तर त्या मुलीने मला सांगितलं की मला ह्याचा वन पीस ड्रेस शिवून द्या. तर ह्याला मी काय केलं, तिने बाही सांगितली होती लॉंग, म्हणजे जी मनगटापाशी चुन्या पडतात तशी बाही सांगितली होती लॉंग. तिथे मला तिने कार्ड सांगितला होता. फ्रंट साईडला तिने मला कार्ड सांगितलं होता आणि मी ही प्लेटची बनवलेला आहे घेर आणि बॅक साईडला पण मी इथे लटकन दिलेले आहेत आणि खाली एक छोटीशी नॉड दिलेली आहे, कारण ती मोठी मुलगी असल्यामुळे ती दिसू नये म्हणून फार मोठी मी, म्हणजे जो बेल्ट आहे तो फार मोठा नाही केला, नॉडच केलेली आहे. तर हा सुद्धा खूप मोठा घेर झालेला आहे बघा. पूर्ण साडी यूज झालेली आहे आणि याला मी कॉटनचंच अस्तर लावलेलं आहे. तर आता जो पुढचं पॅटर्न बघणार आहे ती साडी पण मस्तानीच आहे, पण याचा मी ब्लाऊज शिवलेला नाही, कारण पूर्ण म्हणजे मोठ्या मुलीची साडी आहे बघा. ती 14 वर्षाची मुलगी आहे, उंचीला असंच माझ्यापेक्षा थोडीशी लहान आहे आणि तिला पण मस्तानीच साडी हवी होती. या सर्वांना दिवाळीसाठीच हे कपडे घालायचे आहेत आणि त्यांनी जुन्या घरातल्या साड्या खूप ज्या चांगल्या चांगल्या आहेत त्या मला आणून देऊन त्याचं शिवाय लावलं आहे. तर खूप मला ह्या साड्यांचे व्हिडिओ करता नाही आले, कारण मला बरंच काम असल्यामुळं मी याचे व्हिडिओ तयार करू शकले नाही. पण हे म्हटलं शेअर करावं तुमच्याबरोबर की मी काय काय शिवलं आहे. तर ही जी साडी आहे ह्याचा मला घागरा शिवाय सांगितला होता. हे साडी जराशी जाड आहे, याला वर्क होतं, टिकल्या होत्या, म्हणजे कट पाईपचं वर्क होतं. तर असं मी अंब्रेलाचा घेर केलेला आहे. पूर्ण मी घेर करू शकले नाही, कारण याला दोन्ही साईडला काठ होते आणि याला मी असे छान लटकनचे झुपके तयार केलेले आहेत आणि मस्त इथे नेफा पण खूप सुंदर झालेला आहे बघा. तर हा सुद्धा घागरा खूप सुंदर झालेला आहे. आता जो नेक्स्ट आहे तो ती पण साडीच आहे, ती मस्तानी साडी शिवलेली आहे आणि 9 वर्षाचीच मुलगी आहे बघा. तर हा तर कलर खूपच सुंदर होता आणि साडी पण खूपच छान होती. पर्पल कलरची साडी, पूर्ण भरलेली साडी होती. फक्त जी नेस्ता पदर होता
त्याचा मी ब्लाऊज बनवलेला आहे, तो पण फुग्याचीच स्लीव्ज केलेली आहे। बॅक साईडला पण मी असा गळा दिलेला आहे आणि या पण ब्लाऊजला मी नॉड आणि लटकन बसवलेले आहेत। खूपच छान छोट्या मुलींना असे दिसतात। सिंपल नाही पण छान शिवलेला आहे। हा पण वन टक्सच घेतलेला आहे। तर आता ही साडी मी तुम्हाला दाखवते। तर ती साडी पण खूप सुंदर झालेली आहे, ती पण मस्तानीच बनवलेली आहे। पण या साडीला मात्र मला 2 काष्टे करता आले, कारण ही साडी थोडी मोठी होती। पूर्ण मस्तानीचे काठ बसून सुद्धा नंतर 2 काष्टे पाठीमागे बसलेले आहेत। तर तुम्हाला ह्या जे साडीचे ड्रेस बनवलेले आहेत ते कसे वाटले हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा। सॉरी मी ह्याचा व्हिडिओ नाही तयार करू शकले, पण निदान तुमच्याशी शेअर करावं की हे काय शिवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अशा साड्यांचे उपयोग करू शकता तुमच्या मुलींसाठी वगैरे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक यू व्हेरी मच, बाय।